नमस्कार, मी संदीप सावंके. लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक महत्त्वाचा असं मी टॉपिक तुमच्यासमोर मांडतोय, तो म्हणजे शिक्षण. आता सध्या ना सोशल मीडिया वेगवेगळ्या माध्यमातून लोक कमेंट करत असतात की गावोगावी मंदिरं सुधरत चालली आहेत, पण शाळांचं काय, म्हणजे शाळा सुधरत नाहीत आणि शैक्षणिक दर्जा मग लोक खाजगी शाळांमध्ये जातात. मग जे आपल्या गव्हर्नमेंटचे जे शाळा आहेत त्यांचा दर्जा काय आहे. तर आज मी तुम्हाला अशी एक शाळा दाखवणार आहे जी शाळा, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही आधी संपूर्ण बघा, कारण काय तो संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला एक आदर्श शाळा कशी असते ते तुमच्या लक्षात येईल. तर मी तुम्हाला एक आदर्श शाळा दाखवणार आहे आणि नुकतंच म्हणजे गेल्या वर्षी या शाळेची निवड ही PM श्री शाळामध्ये झाली. म्हणजे जी आपली केंद्र शासनाची PM श्री योजना आहे त्या योजनेअंतर्गत मला वाटतं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त 13 शाळांची निवड झाली आणि आपला जो कणकवली तालुका आहे त्याच्यामध्ये फक्त 2 शाळांची निवड झाली. आणि सिंधुदुर्गातली एकमेव खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा या शाळेमध्ये म्हणजे PM श्रीच्या माध्यमातून तयार झाली. म्हणजे जेवढे सिंधुदुर्गामध्ये जिल्हा परिषदेच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांच्यापैकी एकमेव शाळा आहे आणि एक आदर्श शाळा. पहिल्यापासून या शाळेचं नाव आदर्श शाळा तळेरे नंबर 1. तर अशी म्हणजे म्हणतात ना की सगळे उपक्रम राबवणारी आणि फक्त शिक्षण नाही तर सर्वांगीण विकास शिक्षणातून कसा करतात. तर या शाळेने म्हणजे आतापर्यंत त्यांनी एक म्हणजे बेंचमार्क सेट केलेला आहे. आता मी त्या शाळेमध्ये चाललोय आणि या शाळेबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तिथले शिक्षकांबरोबर बोलणार आहोत, विद्यार्थ्यांबरोबर बोलणार आहोत आणि प्रिन्सिपलकडून म्हणजे त्यांच्या मुख्याध्यापकांवर सुद्धा माहिती घेणार आहोत आणि संपूर्ण त्यांचा हा PM श्रीच्या माध्यमातून त्यांना काय अजून फायदा मिळाला आणि त्याशिवाय आदर्श शाळा ती का आहे ते सगळं आपण समजून घेऊया. हा एपिसोड संपूर्ण बघा आणि हा एपिसोड बघितल्यानंतर तुमच्या गावातली जी जिल्हा परिषद शाळा आहे ती अशा प्रकारचं उपक्रम राबवते का ते सुद्धा तुम्ही लक्ष द्या. म्हणजे तुम्ही भलेही कुठेही याच गावामध्ये राहा किंवा मुंबईमध्ये राहा, पण तुम्ही तिथल्या शिक्षकांच्या टचमध्ये राहून तुमच्या गावातली शाळा सुद्धा सुधरू शकता. हे म्हणजे माझं मत आहे. तर हा व्हिडिओ त्यांना पण दाखवा, तुमच्या गावातल्या शिक्षकांना दाखवा आणि जर हा व्हिडिओ शिक्षक बघत असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये या प्रकारचे उपक्रम राबवू शकता. यांना PM श्रीमधनं अनेक उपक्रम मिळाले, पण तुम्ही ग्रामस्थांच्या मदतीने किंवा सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळे कार्यकर्ते असतील जे शाळेला मदत करतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेक उपक्रम राबवून आपली ही शिक्षण पद्धती आहे ती अजून वेगळ्या लेवलला नेऊ शकता. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढी मोठी प्रस्तावना मी एवढ्यासाठीच केली की तुम्हाला मी जी शाळा दाखवणार आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगला. आणि हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, कारण जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक आदर्श शाळा आणि ती आदर्श शाळा PM श्री शाळा म्हणून का निवडली गेली हे सुद्धा लक्षात येईल. तर संपूर्ण एपिसोड पहा. तर आता मी चाललोय तळेरे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील आदर्श शाळा नंबर 1 PM श्री आदर्श शाळा नंबर 1 या ठिकाणी मी चाललोय. 1ली ते 7वी पर्यंत ही शाळा आहे आणि त्या शाळेबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया. तर आता मी आहे PM श्री आदर्श शाळा तळेरे नंबर 1च्या कार्यालयामध्ये आणि आपल्याबरोबर आता इथले मुख्याध्यापक पावसकर सर आहेत. नमस्कार सर. आपल्या चॅनलवरती तुमच्या शाळेचा वनभोजन म्हणा किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम हे आहेतच, पण बहुतांशी लोकांचा एक प्रश्न आहे की PM श्री शाळा म्हणजे काय. आणि एक माझा एक स्वतःचा प्रश्न आहे की आता कोकणात अनेक गावांमध्ये मंदिरं सुधारतात पण शाळा काही सुधारत नाहीत. म्हणजे विद्या मंदिर आहेत ती अजूनही तशीच आहेत आणि देवाची मंदिरं मात्र चकाचक चालली आहेत. तर हा म्हणजे व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक गावात असलेली शाळा ही आदर्श शाळा आहे की नाही ती लोकांना समजेल. आता तळेरे शाळा ही गेले कित्येक वर्ष आदर्श शाळा अशी त्याची नोंद आहे, बरोबर. मग मला आदर्श शाळा म्हणजे काय आणि त्यानंतर तुमची आता PM श्री मध्ये पण PM श्री योजनेमध्ये सुद्धा तुमची हे झाली निवड झाली, तर त्याच्याबद्दल पण माहिती सांगा. म्हणजे दोन्ही गोष्टी सांगा मला. आदर्श शाळा कशी असावी, म्हणजे तुमचे उपक्रम काय होते आदर्श शाळेचे, आणि PM श्री शाळा म्हणजे काय ते सुद्धा मला सांगा. नमस्कार. प्रथम मी माझी आपल्याला ओळख करून देतो. मी महेंद्र महादेव पावसकर, मुख्याध्यापक शाळा तळेरे म्हणजे PM श्री आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नंबर 1. ओके. इथे मी 17/5/2023 रोजी इथे या शाळेमध्ये म्हणजे सेवेत आलो. ओके. त्याच्यापूर्वी सुद्धा ही शाळा आदर्शच होती. तुमची आता सर्व्हिस किती आली सर? आता माझी पूर्ण सर्व्हिस आता 33 वर्ष होती. 33 वर्षानंतर तुम्ही आता मागील 2 वर्ष इथे आहात. हो, 2 वर्ष आहे. ओके. आता तुम्ही शाळेबद्दल सांगा. तर ही शाळा एक आदर्शवत शाळा पूर्वीपासून आहे, कारण ह्या शाळेमधले जे उपक्रम आहेत किंवा इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचा शाळेकडे कटाक्षाने लक्ष असतो. बरोबर. ग्रामस्थांचा लक्ष असतो, पालकांचा लक्ष असतो
त्यामुळे ही आदर्श शाळा ही आहेत. बरोबर. परंतु 2022 मध्ये देशामध्ये अशा काही पीएमसी शाळा निर्माण कराव्यात या उद्देशाने एक योजना सुरू झाली, पीएम श्री स्कूल योजना म्हणून. म्हणजे शाळेला समृद्ध करणारी योजना. त्याचा लॉंग फॉर्म असा आहे की प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया. म्हणजे भारतातील 14,597 शाळांचा याच्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी आपली ही आदर्श शाळा तळेरे नंबर 1 यांची निवड करण्यात आली. म्हणजे त्याच्यामध्ये काही निकष होते. आणि तालुक्यातली दुसरी तालुक्यामध्ये अशा 2च शाळा आहेत, एक कणकवली नंबर 3 आणि आमची पीएमसी जिल्हा परिषद आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नंबर 13 शाळा. एकूण सिंधुदुर्गामध्ये 13 शाळा. पहिल्या टप्प्यामध्येच आमच्या शाळेची निवड झाली. हे आपल्या तळेरे गावचं खरं भाग्य आहे आणि येथील मुलांचं सुद्धा भाग्य आहे. कारण 14,597 देशातील शाळांमध्ये निवड होणं हे तेवढं सोपं नाही. त्याचं कारण असं की इथले लोकप्रतिनिधी किंवा जे पालकवर्ग आहेत हे जागरूक आहेत. म्हणजे आपल्या गावाच्या शाळेमध्ये एक डेव्हलपिंग चांगलं व्हावं, मुलं तिथे चांगल्या पद्धतीने शिकावी, त्यांचा गुणात्मक दर्जा सुधारावा या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्न केले आणि खरोखर ही पीएमसी शाळा म्हणून त्याची निवड करण्यात आली. आता तुमची पीएमसी होण्यापूर्वी आदर्श शाळा होती, बरोबर? आदर्श शाळेत काय काय उपक्रम होते? म्हणजे जून महिन्यापासून ते तुम्ही एप्रिल महिन्यापर्यंत उपक्रम पासून असे उपक्रम की ह्या शाळेमध्ये प्रथमतः आमच्या तळेरे गावामध्ये जे विद्यार्थी दाखल होणारे आहेत ते आधी सर्व घटकातील म्हणजे गरीब पालकवर्गापासून ते गरीब पासून ते उच्च दर्जातील म्हणजे श्रीमंत लोकांपर्यंतची जी मुलं आहेत ही ते आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतात. परंतु आम्ही आर्थिक निकषावरती ते प्रवेश देत नाही, तर सर्वसामान्यांच्या मुलापासून श्रीमंत लोकांच्या मुलांपर्यंत ते शिक्षण मिळावं हा यांचा पूर्वीपासूनचा एक इथे उपक्रम पण आहेत. आणि त्या आवडीने किंवा इथे आपल्या शाळेमध्ये जे उपक्रम राबवले जातात किंवा मुलांमध्ये जी गुणात्मक वाढ होती या दृष्टिकोन ठेवून या पंचक्रोशीतील निवड तळलेले नाही तर ओजरम, दारुम, कासर्डे, आपल्या साळिस्ते, नाधवडे म्हणजे असं जे पंचकृषीचा तो भाग आहे. नांदगावपासून म्हणजे अशी मुलं आमच्या शाळेमध्ये इथे दाखल होतात. म्हणजे त्यांना असं म्हणजे शाळेचा आदर्श शाळा जी आहे ही संकल्पना त्यांना म्हणजे प्रत्येक पालकामध्ये रुजलेली आहे आणि त्याचा दृष्टिकोन ठेवून ते आमच्या इथे मुलांना प्रथमतः जूनमध्ये प्रवेश देतात. आज आमच्या शाळेचा पट 228 आहे. परंतु हे सगळं कशामुळे तर ह्या गावातील दानशूर व्यक्ती जे आहेत, ग्रामस्थ आहेत, इथले सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व जे लोक काही लोक आहेत आपल्या गावामध्ये आणखी काही मान्यवर इथे भेट देऊन वगैरे जातात. त्याच्यातून आपल्या गावाचा एक विकास गावाचा म्हणता म्हणता आपल्या शाळेचा तो विकास होतो. त्याची ती प्रसिद्धी प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे आपली आदर्श शाळा ही आहे ती प्रथमतः झालेलीच आहे. पण ही पीएमसी शाळा झाल्यानंतर सुद्धा आपल्या जो दर्जा आहे तो तसाच टिकवून ठेवण्याचं काम आमचा इथे शिक्षक वर्ग करत आहेत, ग्रामस्थ करत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती आमची जी आहे ते सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, सदस्य आहेत, ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य. नंतर ह्या शाळेच्या भौतिक गरजेकडे अधिक काटाक्षाने लक्ष असतो. कारण बोलायचं झालं तर प्रत्येकाचं नाव घेऊन बोलायचं झालं तर खूप वेळ आहे. त्यामुळे मी मोठमपणे तुम्हाला आम्ही सांगत आहे. आणि जुलै महिना आता मी जून महिन्यामध्ये ऍडमिशन झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये आम्ही इथे परसबाग किंवा मुलांना झाडांची आवड निर्माण व्हावी, वृक्ष संवर्धन व्हावं, तुळशीचं लागवड करणे ह्या गोष्टी आम्ही इथे करत असतो. त्यानंतर आमचे महिनाभर काही उपक्रम देखील ठरलेले आहेत. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. तुमच्या नंतर राखी स्पर्धा येते, रक्षाबंधन असते त्यावेळी राखी स्पर्धा आम्ही घेतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये चित्रकला, रंगवर्धन स्पर्धा, गणपती शाळांना भेट देणे, सजावट असं म्हणजे क्षेत्र भेट देणे ह्या गोष्टी आम्ही करत असतो. त्यानंतर निबंध स्पर्धा सुद्धा घेतो. त्यानंतर रंगोत्सव म्हणून अतिशय सुंदर उपक्रम जो आहे तो आमच्या शाळेमध्ये खूप म्हणजे वर्षापासून आम्ही राबवतो. त्याचा सुद्धा परिणाम म्हणजे चांगला दिसून आलेला आहे. त्यानंतर हस्ताक्षर स्पर्धा असू दे, प्रश्नमंजुषा स्पर्धा असू दे, वादविवाद स्पर्धा असू दे, गायन वादन स्पर्धा असू दे, खाद्य जत्रा म्हणून सुद्धा जो आमचा एक उपक्रम आहे तो पूर्ण या पंचकृषीमध्ये
अतिशय म्हणजे लोक त्या खाद्यजत्रेसाठी स्वतः येतात, मुलं जो व्यवहार करतात, बरोबर, म्हणजे खरेदी विक्री करणं, आणि त्याच्यातून मुलांना एक भावी आयुष्यामध्ये तो एकदा व्यावसायिक होईल, बरोबर, याची त्याला एक कल्पना किंवा त्याची गरज ओळखून ते सुद्धा शिक्षण आम्हाला खाद्यजत्रेतून आम्ही देतो. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम इथे भव्य दिवस 2 दिवस चालला जातो. तो म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही वेशभूषा स्पर्धा असतील, फणी गेम्स असतील, आणि मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम जे आहेत ते सुद्धा आम्ही इथे घेतो. तर अशा प्रकारे आमच्या ह्या शाळेमध्ये हे उपक्रम राबवले जातात. म्हणून ती आदर्शवत शाळा आहेत. पण पीएमसी झाल्यापासून आता इथे ह्या योजनेतून आम्हाला स्मार्ट क्लासरूम मिळणार आहे, क्रीडांगण मिळणार आहे, म्हणजे जेणेकरून मुलांचा गुणात्मक विकास होता क्रीडेमधून त्यांचा शारीरिक विकास होणे हा सुद्धा त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. शिवाय आपल्या शाळेला मिळणाऱ्या भौतिक आणि ज्या गुणात्मक विकास घडवून आणण्यासाठी ज्या काही सुविधा मिळणार आहेत पीएमसी शाळेतून मिळण्याचं एक ध्येय किंवा उद्दिष्ट आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल आता इथे सुरू आहे. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार एक समान, सर्वसमावेशक आणि परिपूर्ण असे समाजाच्या निर्मितीसाठी उत्पादक योगदान देणारे नागरिक बनवणे हा पीएमसीचा मुख्य हेतू आहे. आणि या दृष्टीने विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीने पीएमसी योजनेचा प्रारंभ आपल्या शाळेमध्ये करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे यावर्षी आम्ही सहल देखील काढली होती. काही मोठमोठ्या लोकांचे इंटरनॅशनल व्याख्यान म्हणजे डॉक्टर निरगुडकर सर यांचं व्याख्यान ठेवण्यात आलं होतं. डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांचं सुद्धा आम्ही इथे व्याख्यान ठेवलेलं होतं की जेणेकरून मुलांची वर्गामध्ये अभ्यास करता करता इतर जे ज्ञान आहे ते व्याख्यानाच्या रूपाने मिळेल या दृष्टिकोनातून आपण इथे ते व्याख्यान देखील ठेवलेलं होतं. म्हणजे उद्दिष्ट आपलं असं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 याचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे या दृष्टिकोनातून. म्हणून ते पीएमसी योजनेचं ते पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर 21व्या शतकातील कौशल्ययुक्त नागरिक तयार करणे. तिसरं उद्दिष्ट असं आहे की सर्वसमावेशक, आनंददायी आणि उच्च दर्जाचे शालेय वातावरण निर्माण करणे. मग आता शालेय वातावरण निर्माण करताना कोणता दृष्टिकोन ठेवला आहे की फक्त शाळेच्या भिंती रंगवणे हा उद्देश नाही, तर आमच्याकडे लॅब आहे. म्हणजे एपीजे अब्दुल कलाम एक लॅब आहे. त्यानंतर ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांना ज्ञान मिळावं, प्रत्यक्ष त्यांना ते ज्ञान हाताळता यावं या दृष्टिकोनातून तिथे रूम आम्ही बनवून दिलेला आहे. म्हणजे हे झालं मुलांच्या दृष्टिकोनातून विकास कसा होईल, त्यांना इतर ज्ञान कसं मिळेल अभ्यासाबरोबर. म्हणजे नुसतं पुस्तक वाचन नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज मिळणे हा उद्देश आमच्या पीएमसी शाळेचा आहे आणि तो उपक्रम आम्ही इथे राबवतो आहोत. शिवाय स्मार्ट क्लासरूमच्या दृष्टिकोनातून आम्हाला आता 4 स्मार्ट टीव्ही सुद्धा इथे प्राप्त होणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये ते स्मार्ट टीव्ही असावी हा पीएमसीचा उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला आता 1 वर्षी जर 4 मिळाला पुढच्या वर्षी मिळतील असा 5 वर्षामध्ये या पीएमसी शाळेचा विकास घडून आणणार आहे. म्हणजे इतर शाळांना ही शाळा आदर्शवत कशी असेल ह्या दृष्टिकोनातून हा पीएमसी योजनेचा मेन हेतू आहे. आणि त्याप्रमाणे आमच्या पीएमसी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा याची वाटचाल सुरू आहे. तर इतर पालकांना मी अशी विनंती करेन की आपल्या शाळेमध्ये अशी खूप काही उपक्रम राबवले जातात मुलांच्या दृष्टीने. जेवढा गुणात्मक त्यांचा विकास होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. त्यामुळे ह्या शाळेमध्ये जी आपले होतकरू अशी जी मुलं आहेत, गरीब असू दे, उच्च दर्जाची श्रीमंत लोकांची मुलं असू दे, पण आपल्या शाळेमध्ये ती येतात आणि आणखी यावी या दृष्टिकोनातून मी ह्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगू शकेन की पालकांनी आमच्या शाळेमध्ये मुलांचं ऍडमिशन जास्तीत जास्त करावं. त्यांचा उज्ज्वल नागरिक, भावी नागरिक चांगला घडवण्याचं काम आम्हा शिक्षक वृंदाचं असेल आणि ते आम्ही कटाक्षाने करणार हे मी तुम्हाला त्याची ग्वाही देतो. धन्यवाद. आणि आता तुमच्या म्हणजे या शाळेचा जो इतिहास आहे त्या इतिहासात खूप लोक नामांकित व्यक्ती शाळेत शिकून गेलेले. आपल्या सगळ्या नंबर 1 शाळा जी आहे तिथे नामांकित म्हणजे जी पहिलीपासून मुलं शिकलेली आहे ती आज उच्च लेवल आहे. म्हणजे नावं जर घ्यायची झालं तर म्हणजे खूप आहेत असे, समजलं का.
तर त्या नावाची यादी फार मोठी होईल. बरोबर. चालेल, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. तर आता आपण पावसाळ्या सणाबरोबर शाळा बघूया. आदर्श शाळा कशा प्रकारे आहे. आता ही इमारत आहे, इकडे इमारत आहे, शाळेची ही इमारत आहे, हा स्टेज आहे इथे. तर आपण एक परिसर बघूया, थोडक्यात तुम्हाला दाखवतो. सेल्फी पॉईंट. हा, इकडे सेल्फी पॉईंट पण आहे, कारण सध्या आधुनिक जमाना आहे. त्याच्यामुळे आधुनिक याच्यामुळे या ठिकाणी पीएमसी ब्रँड असलेलं सेल्फी पॉईंट, ज्या ठिकाणी मुलं आपला फोटो काढतील. आता इथे प्रयोगशाळा आहे ना सर ही. हा, याच्यामध्ये काय असं म्हणजे थॉट करायची. थॉट म्हणजे प्रत्येक मुलाला प्रत्यक्ष स्वतः येऊन ते प्रयोगाचं साहित्य हाताळणे आणि त्याच्यातून त्यांना ज्ञान मिळणं, म्हणजे प्रत्यक्ष कृतीने. बरोबर. त्यांनी स्वतःहून स्वतः ज्ञान घेणं, म्हणजे हा पेशंट क्लास सारखं आहे. आमच्याकडे 3 वर्ग आहेत. हे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा आहे आणि इतर आम्ही तुम्हाला दाखवतो. बरोबर. ती मुलं स्वतः तिथे जाऊन त्यांनी ते हाताळावं, त्यांना त्याचं स्वतःचं ज्ञान त्यांनी घ्यावं, हा उद्देश आहे त्याच्यात. ओके. अशा प्रकारे ही प्रयोगशाळा. हो. आपण आता दुसऱ्या वर्गात यावर्षी आम्हाला पेट्या मिळाले पीएमसी मधून. कुठचे. प्रत्येक वर्गामध्ये ह्याच्या पेट्या प्राप्त झालेल्या आहेत. ओके. याच्यामध्ये संपूर्ण अशा प्रकारे हे आहे ना, हे सगळं साहित्य. हे म्हणजे आता जस्ट आलेलं आहे साहित्य. तुम्ही आता मुलं वापरतात आणि पुन्हा जागेवर नेऊन ठेवतात ते. ओके. त्याच्यामध्ये अशा प्रकारे बनवल्या जातात. छान छान. मुलांच्या हाताला काम मिळणं हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे हा तुम्हाला फायदा झाला पीएमसी म्हणून हा मोठा फायदा आहे. मुलांना स्वतः हाताळणे, मी कोणत्याही साहित्य हाताळणे, बनवणे, मी त्याच्यामधून ज्ञानाची वृद्धी होते आणि स्वतः त्याचा जी कल्पना आहे ती वृद्धिंगत होते. आणि पीएमसी चांगलं. ओके. हा 5वीचा वर्ग आहे ना. दाखवू शकतोय का बघा. सगळे सुसज्ज वर्ग आहे. गुड मॉर्निंग. विचारायचं असेल तर विचारा. आपल्याबरोबर असा विद्यार्थी जो पहिलीपासून या ठिकाणी आहे. काय नाव तुझं. माझं नाव वैरंब विनोद चव्हाण. या शाळेत मी पहिलीपासून या शाळेत मला खूप आनंद भेटला. आधी मला तळेकर मॅडम शिकवायच्या. अनुपा अभिमन्यू तळेकर मॅडम त्या आम्हाला शिकवायच्या. नंतर नंतर जरा कोरोना व्हायरस होता तेव्हा ते आम्हाला अभ्यास पाठवायचे. ऑनलाईन अभ्यास करायचो आम्ही. त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट इकडे तिसरीत आलो. तिसरीत पण आम्हाला अनुभव मॅडम होते, तेव्हा पण थोडं शिकवलं चांगलं. त्यानंतर चौथीत आम्हाला शोभा पाटील मॅडम आल्या, त्यांनी पण खूप चांगलं शिकवलं. नंतर मी 5वीत आलो. 5वीत स्कॉलरशिप नवोदयची परीक्षा. मॅडमने जसं खूप मला सपोर्ट केला, म्हणजे खूप चांगलं शिकवलं. असं म्हणजे एवढं कोणी शिकवलं नसेल असं त्यांनी शिकवलं. तुला आवड निर्माण झाली त्याच्यामुळे. त्यांचं शिकवणं आवडलं, त्यांच्यामुळे मी नवोदयमध्ये पास झालो. अरे वा. परत इकडे ह्या शाळेत खूप सारे खेळ घेतात, मस्त मजा येते इकडे. आणि वर्षभर उपक्रम असतात वेगवेगळे. वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात तुमचे. स्पर्धा साहित्य शाळेत स्मार्ट टीव्ही आहे, मुलांना बसायला जायला बेंचेस आहेत. तिकडे वरच्या वर्गात खगोलीय शास्त्राचा वर्ग आहे. परत इकडे एक्सपेरिमेंटचा रूम आहे. असं खूप काय शाळेत आहे. हे जिल्हा परिषद शाळा वाटत नाही, खरं तर हायस्कूलच वाटतं. खूप 1 नंबर शाळा आहे ही. पहिलीपासून खूप चांगला अनुभव घेतलाय मी या शाळेत. ही शाळा खरोखरच स्वर्ग म्हणायला पाहिजे लहान मुलांचा. खूप मजा येते. 7वी पर्यंत राहायचं होतं खरं तर, पण मी नवोदयमध्ये सिलेक्ट झालो म्हणून मला आता नवोदयच्या स्कूलमध्ये जावं लागलं. ही शाळा खूपच चांगली, मी खरोखर थांबणार होतो इकडे. धन्यवाद. अजून एक विद्यार्थी तो पण आपला अनुभव सांगतो. तुझं नाव काय. माझं नाव ओंकार महाडिक आहे. ही शाळा खूप चांगली आहे. म्हणजे असं बोल की आता इकडे वरती आता खगोलशास्त्राचा वर्ग झालाय ना, जो पहिला 6वीचा होता तो खूप चांगला होता. म्हणजे आता पण खूप चांगला झालाय. तिथे गिटार, पियानो म्हणजे खेळण्यासाठी खूप काही आहे. तिथे शिकायला अनुभव पण मिळतो. आणि मी इथून पहिलीपासून आहे, तर मला इथे खेळायला खूप मजा येते. म्हणजे इथे असं आहे ना की काही दुसरी शाळा करू शकत नाही. दुसऱ्या शाळेत जावंसं वाटत नाही. जावंसंच वाटत नाही, कारण की इथे खेळण्यासाठी आहे, गप्पा मारण्यासाठी आहे, इथे बेंच बसण्यासाठी आहे आणि मित्र आहेत खेळण्यासाठी. आणि म्हणजे खगोलशास्त्रावर खूप चांगलं आहे. म्हणजे त्याच्यात
आपण खेळू शकतो, त्याचा अभ्यास त्याच्यातून अभ्यास करू शकतो. तिथे त्यावरती एक स्क्रीन आहे, त्याच्यावर आपण 5वीचं सगळं सिलेबस आपण बघू शकतो. म्हणजे डिजिटल सुद्धा आहे. आणि तिकडे पियानो आहे म्हणजे शिकण्यासाठी. दुसरं गिटार, सगळ्यात मेन तर गिटार आहे. तिकडे ढोल आहे. आणि म्हणजे मला ही शाळा खूप आवडली. आता बघू माझं नवोदय सेकंड लिस्ट मध्ये म्हणजे सिलेक्ट झाला तर मी इथे झाला तर मी तिथे जाईल, नाही तर ही शाळा मी कंटिन्यू करेन. ओके, धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण आता शाळा बघतो. एक आदर्श शाळा दाखवतो तुम्हाला, जेणेकरून इतर शाळांनी पण या शाळेचा आदर्श नक्की घ्यावा. खगोलशास्त्रीय इकडे प्रयोगशाळा त्या ठिकाणी चालल्या, त्यांना PMC मधून मिळालेली प्रयोगशाळा आहे. बघा अशा प्रकारे ही प्रयोगशाळा आहे. आता आपण आतमध्ये पण जाऊया. सगळी माहिती व्यवस्थित, प्रत्येक ग्रहाची माहिती किंवा खगोलशास्त्रीय माहिती, शास्त्रज्ञांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण आता आतमध्ये प्रयोगशाळा पण बघूया. म्हणजे मुलांना इकडे संपूर्ण नॉलेज मिळेल एकाच शाळेमध्ये. ही आहे इथली खगोलीय प्रयोगशाळा. ही आमच्या PMC योजनेतून ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलीय ज्ञान मिळण्यासाठी ही आमची एक प्रयोगशाळा बनवून दिलेली आहे. ओके. की या दृष्टिकोनातून इथे सुद्धा मुलांनी स्वतः ती हाताळावी प्रत्येक वस्तू, त्यांना खगोलीय ज्ञान मिळावं ह्या दृष्टिकोनातून ह्या आपल्या शाळेत इथे आणि हा वर्ग तयार करण्यात आलेला आहे. ओके. विशेषतः आपलं ह्या शिक्षकांचं सुद्धा इथे आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे ऑनलाईन. त्यामध्ये आमच्या इयत्ता 6वी आणि 7वीला शिकवणाऱ्या आमच्या शाळेच्या सन्माननीय श्रीमती स्नेहल जाधव मॅडम त्या पदवीधर शिक्षिका आहेत, यांनी सुद्धा इथं ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याही थोडक्यात तुम्हाला माहिती देते. ओके. आता आपल्याला मॅडम माहिती आहे. बोला मॅडम, तुमचा परिचय द्या. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळे नंबर 1 या शाळेत मी पदवीधर शिक्षिका म्हणून काम करते. आणि या शाळेत तुमची सर्व्हिस किती आली मॅडम आतापर्यंत? सर्व्हिस झाली 32 वर्ष सर्व्हिस झाली. आणि या शाळेत किती वर्ष आली? या शाळेत मला आता हे 2रं वर्ष सुरू आहे. ओके. आणि या शाळेत मला सांगताना फार आनंद होतो की या शाळेत सर्व सोयीयुक्त अशी शाळा आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढ्या शाळा केल्या त्याच्यात उत्तम शाळा. मुलांना जे घडवायचं असेल, प्रथमतः आपण सुरुवातीला सहलीतून वगैरे मुलांना हे सगळं दाखवत होतो, पण प्रत्यक्ष आता शाळेत प्रत्यक्ष मुलांना अनुभवायला मिळतो. खगोल म्हणजे काय तर आपल्याला ही खगोल लॅब उपलब्ध झालेली आहे आणि या खगोल लॅबमध्ये संपूर्ण आकाश दर्शन विद्यार्थ्यांना दाखवता येतं. प्रथमतः आम्हाला फक्त चित्रातून आणणे किंवा असं मुलांना दाखवत होतो, पण आता प्रत्यक्ष असं हे प्रत्येक मॉडेल दिलेलं आहे, प्रत्येक घटकावर मॉडेल आहे. आता हे इथे ग्रहण कसे होते हे मुलांना फक्त आम्ही फळ्यावर चित्र काढून दाखवत होतो, पण प्रत्यक्ष आता इथे हे ग्रहणाचे प्रकार विद्यार्थ्यांना आम्हाला सांगता येतील आणि मुलांना या कृतीतून त्यांच्या लक्षात राहील. ओके. त्याच्या प्रकारे हे ग्रहण म्हणजे सूर्याची सावलीमुळे ग्रहण होतं. सूर्यग्रहणाचे प्रकार मुलांना सांगता येतील. बरोबर. असे सगळे डेमो असेच आहेत. असे सगळे डेमो आहेत आणि मुलंही प्रत्यक्ष इथे कृती येऊन करतात. मुलांना याच्यातून जे आपण पुस्तकी ज्ञानातून देण्यापेक्षा प्रत्येकाची माहिती खाली कृतीतून मुलांना चांगलं बरोबर स्मरणात राहतं. आणि प्रत्येक डेमोतून इथे चार्ट दिले आहेत. हे चार्ट वाचूनही विद्यार्थी आपली माहिती ग्रहण करू शकतात. बरोबर. अशी ही लॅब म्हणजे तुम्हाला या लॅबचं म्हणजे आता तुम्ही एवढे वर्ष शिक्षक म्हणून वेगवेगळ्या शाळेमध्ये गेलात, पण याचा तुम्हाला जास्त फायदा आला या लॅबचा. आता पाठ शिकवताना आम्हाला अडचण येत नाही. बरोबर. बरोबर. हा तुम्हाला PMC लॅब तुम्हाला मिळालेली आहे. चांगली गोष्ट. तर तुम्हाला आता लक्षात येईल PMC शाळेला काय काय फायदे असतात. होय. आणि प्रत्यक्ष आपण अवकाशात आहोत असं वाटतं. सगळे ग्रह तारे या ठिकाणी आहेत. आणि हा रूम स्पेशल त्यांनी पूर्वी या क्लास वर्ग होता म्हणजे वर्ग होता, हा तुम्ही रूम आता व्यवस्थित बनवला. ओके. तर अशा प्रकारे प्रत्यक्षात मुलांना प्रत्यक्षात अनुभव या ठिकाणी मिळते. आता हे प्रात्यक्षिक करत आहेत तिकडे ऍस्ट्रोनॉट पण आहे. म्हणजे संपूर्ण खगोलशास्त्र सगळे ग्रह, सूर्य, चंद्र कसा दिसते मुलांना प्रत्यक्ष बघायला मिळते.
छान. तुम्हाला ही प्रयोगशाळा मिळाली आहे खगोलशास्त्रीय, तर त्याचा तुम्हाला फायदा आहे, पण आजूबाजूच्या शाळांना पण फायदा आहे का? आजूबाजूच्या शाळा ज्या आहेत हा. त्या विद्यार्थ्यांनी इथे भेट द्यावी, त्याच्याविषयी माहिती गोळा करावी, त्याचं ज्ञान घ्यावं आणि त्याच्यातून उद्देश. आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून एखादी लांबची शाळा आली तरी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार तरी त्याची माहिती इथे आपल्याला द्यायला. हा बरोबर. त्या मुलांना जरी घेऊन आले तर त्या मुलांना आधी त्याविषयी आपण माहिती देऊ शकतो. बरोबर. इतर शाळा नाही त्याची माहिती, म्हणजे आमच्या केंद्रामध्ये आता 10 शाळा आहेत, 10 शाळांनी इथे यावं हा खरा उद्देश आहे पीएमसी शाळेची. बरोबर. पण तालुक्यात आता 2च शाळा आहेत ना, 2च शाळांना खगोलशास्त्रीय मिळाली ना? नाही ही जिल्ह्यामध्ये पहिलीच शाळा आहे. अरे वा, म्हणजे एकमेव. मला सांगायचं म्हणजे आपली पीएमसी जिल्हा परिषद आदर्श शाळा तळे नंबर 1 इथं भाग्य असं आहे की इथे वर्गखोल्या उपलब्ध होत्या. ओके. इथे वर्गखोल्या उपलब्ध असल्यामुळे त्यांनी आपल्या जिल्ह्यामधली पहिली ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे अशी अजून कुठे दुसरी नाही नाही जिल्ह्यामध्ये पहिलीच आहे. त्याच्यानंतर होतील ही बाब वेगळी. बरोबर. पहिली जिल्ह्यामधली ही खगोलशास्त्रीय शाळा आपण बघतो. क्या बात आहे. म्हणजे कुठच्याही शाळेने तुम्हाला व्हिजिट दिली तरी त्यांनी द्यावी असा उद्देश आहे. अरे वा. बाहेरच्या मुलांनी म्हणजे आजूबाजू कुठूनही मुलं जरी आली तरी पूर्ण जिल्ह्यात कुठूनही शाळा आली तरी, कारण ही एकमेव शाळा आहे ज्याच्याकडे ही प्रयोगशाळा आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना घेऊन इकडे येऊ शकता. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवतो मी थोडक्यात. मोठी प्रयोगशाळा आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला, म्हणजे एक दिवस पुरेल. मला वाटतं एक दिवस द्यावा लागेल. पूर्ण डिटेल आहे, एकदम प्रॉपर डिटेलमध्ये तुम्हाला संपूर्ण खगोलशास्त्र समजेल. विद्यार्थीने आपल्याबरोबर आहे, तिच्याकडून आपण तिचं मत घेऊया. नमस्कार, तुझं नाव काय? माझं नाव आशिका राजेश माने. मी इथे आत्ता 7वीत शिकत आहे. मी या शाळेत 2 वर्ष झाली मला 6वी तिथे आलेले. त्याच्यावर कुठे होती तू? इंग्लिश मीडियम स्कूलला होते. ओके. इंग्लिश मधून तू मला व्यवस्थित काय शिकवलं जात नव्हतं, म्हणून मला माझ्या मम्मीने ह्या शाळेत घातलं. मग आता इथे अनुभव कसा तुझा? इथे चांगलं शिकवलं जातं आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये मला मॅडमांनी माझ्या भाग घ्यायला लावला, त्याच्यात मला चांगले गुण आले. ओके. त्याच्यानंतर मॅडमांनी व्यवस्थित मला प्रत्येक विषयामध्ये व्यवस्थित शिकवलं, त्यामुळे मला आता 7वीतली सर्व विषयामध्ये समजायला सोपं जातं प्रत्येक विषय. अरे वा. म्हणजे तुझ्या इतर शाळांपेक्षा या शाळेचा अनुभव खूप चांगला आहे. हो. आणि इथे येऊन जरा तुला हे सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या, म्हणजे अतिरिक्त गोष्टी. आणि आता खगोलशास्त्रीय व्यायाम म्हणजे ह्या शाळेबद्दल काय सांगेल तू? ह्या लॅबमध्ये तर आता आपण ही प्रयोगशाळा बघितली. ही अशी इमारत आहे, ही 1+1 इमारत आहे शाळेची. समोरची तर आता आपण प्रयोगशाळेत होतो आणि प्रयोगशाळेतून ही 1+1 इमारत आहे शाळेची. आणि या ठिकाणी समोर दिसते ती सिंगल इमारत आहे. त्या ठिकाणी सुद्धा वर्ग आहेत, आपण ते सुद्धा बघूया. आणि या शाळेला व्यवस्थित ग्राउंड आहे, सगळं म्हणजे एक आदर्श शाळेची सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. त्यामुळे मुलांना पण आनंद भेटतो शाळेमध्ये. शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास या ठिकाणी होतो. आणि एक आदर्श शाळा आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि एकमेव प्रयोगशाळा आहे या शाळेकडे, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. ऐकून मला पण बरं वाटलं, चांगली गोष्ट आहे. तर तुमची शाळा पण अशीच आदर्श शाळा तुम्ही बनवा प्रत्येक गावामध्ये. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आदर्श शाळा कशी असावी हे तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला. तुमची शाळा पण अशीच बनवा गावागावातली. आता आपण इकडच्या इमारतीमध्ये पण जाऊया. आणि या ठिकाणी ही सगळी चित्र रंगवलेली आहेत भिंतीवरती चांगली करून, सर्व आपल्या महापुरुषांची. सावरकर, लोकमान्य टिळक. तर हा बघा, हा व्हरांडा बघा, मस्त लांबलचक व्हरांडा शाळेचा. आणि प्रत्येक भिंतीवरती तिकडे बाबासाहेब आंबेडकर आहेत, फुले आहेत, अशी वेगवेगळी चित्र सुद्धा रंगवली आहेत. आणि मुलं बघा मस्त एन्जॉय करतात. आणि खरोखर भाग्यवान मुलं आहेत यांना अशी आदर्श शाळा शिक्षणाची मिळाली. आता पहिलीच्या वर्गामध्ये आहे मी आणि सर आहे तिथे. काही काहींचे उपक्रम चालू आहेत, इथं आपण समजून घ्या. आपल्याला पहिलीचे सर पण आहेत. नमस्कार सर, काय नाव तुमचं? या वर्षीपासून तुमचं नाव काय? माझं नाव श्रीकृष्ण
डॉक्टर नांचे सर. ओके. माझ्याकडे पहिलीचा वर्ग आहे आणि पुढील 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून शासनाने CBSE पॅटर्न सुरू केला आहे. अरे वा. त्या निमित्ताने यावर्षी 3 ते 5 वयोगट 3 आणि 5 पासून बालवाटिकेचा वर्ग सुरू होणार आहे. आणि या दृष्टीने शासनाने हा पहिलीचा वर्ग सजावट केला आहे स्वखर्चाने. आणि अतिशय सुंदर प्रकारे चित्र, गोष्टी विश्वाचं शिक्षण, चित्ररूपाने शिक्षण, शब्द वर्ग ची सजावट केली आहे. फळे आहेत, फुले आहेत, वार आहेत, इंग्रजी वार आहेत, मराठी वार आहेत, भाज्या आहेत, मराठी महिने, इंग्रजी महिने. ओके. महिने. आणि त्यामुळे मुलांना खूप हा वर्ग आकर्षक वाटतोय. बरोबर. दुसरी गोष्ट शासनाने मुलांनी स्वतःच या प्रकारे स्वाध्याय सोडवायचे उपक्रम. याच्यामध्ये काय नाही बालकवी बी गुप्ते हे PMCच्या माध्यमातून PMCच्या माध्यमातूनच आहे ते. तर अशा प्रकारची पेटी पण दिली आहे. त्यामुळे मुलं एकच कार्यामध्ये मग्न होतात. पहिलीच्या मुलांना एका जागेपासून अवघड असतं आणि 8 तास ठेवून ठेवणं शिक्षकांना पुढे खूप मोठं आव्हान. बरोबर. असं या मुलांनी स्वतःच शिकत अभ्यास करायचा आहे. त्यामुळे मुलं शिकतात आणि त्याची मजा घेतात. बरोबर. आणि म्हणजे अनुभवातून शिकतात. तुम्हाला कसं वाटतं पहिली? हे तुझं नाव काय? हा, मग तू आता पहिलीला आहेस ना, मग तुला कसं वाटतं इकडे वर्गामध्ये? छान वाटतं. मजा येते. काय काय करतेस वर्गात? आणि काय काय करतं वर्गामध्ये? काय काय करते? पेटी असते, त्याच्यात वगैरे असं गणित वगैरे असतात, त्या आम्ही वहीमध्ये लिहून काढतो. अरे वा वा. आणि ह्याच्यामुळे लवकर समजतं ना, गेममुळे लवकर समजतं ना सगळ्या गोष्टी. सगळं लवकर. तुला आवडतं गेम खेळायला? अरे वा. मग तू आता पहिलीमध्ये आहेस ना, आणि ही शाळा 7वी पर्यंत आहे. मग तू इथेच थांबणार की दुसऱ्या शाळेत जाणार? तुला कुठे? इकडेच थांबणार ना. आता ही तू पहिलीला आहेस बरोबर. मग 1ली ते 7वी तू इथे असणार ना. मग तुला ही शाळा आवडते म्हणून इथे थांबणार ना तू 7वी पर्यंत. मग तुला कसं वाटली शाळा ही? मजा वाटते? कंटाळा येत नाही? म्हणजे बरं वाटतं ना, आणि एन्जॉय करते, आनंद भेटतो. सगळेजणच बसतो. तुला मग कसं वाटतं रे? तुझं नाव काय? तुला पण मजा वाटते? आणि बघा सगळे मस्त एन्जॉय करतो. हे तू बोलणार आहेस? बोल. हिला बोलायचं. बोल. माझं नाव आस्थापती शर्मा. माझे सर मला खूप लाईक करतात. मला वाटतं की मला खूप पहिलीमध्ये मला खूप मजा येते. अरे वा. मला वाटतं की आमचे सर आम्हाला खूप खेळमध्ये आम्हाला अभ्यास शिकवतात. आम्हाला खूप मस्त लाट करतात. आम्हाला जास्त मारत पण नाही. ते महत्वाचं आहे. कारण नाही सर, हे महत्वाचं आहे. मुलांची प्रतिक्रिया आहे. बरोबर. तुम्ही चांगल्या खेळात नाही शिकवतो, चांगली. आणि आता मी प्रत्यक्ष बघतो की मस्त मुलं एन्जॉय करतात. गार्डनमध्ये बसून मस्त खेळतात. म्हणजे वर्गात नाही तर ते एखाद्या बागेत बसून खेळतात, तशी व्यवस्थित खेळतात. हे खरं शिक्षण आहे, अनुभवाचं शिक्षण. आणि पहिलीची मुलं हँडल करणं खरोखर कठीण आहे. तू बोलणार आहे काय? आता माझ्यावर एक विद्यार्थिनी आहे, ती आपला प्रतिक्रिया देतात. तुझं नाव काय? माझं नाव इंग्लिश सुहास नकाशे. मी 4थीत आहे आणि मी शाळेत 4थी पर्यंत शिकते. मला या शाळेत इतकं आनंद वाटतं की इकडे जायलाच नको पाहिजे असं वाटतं. अरे वा, मजा वाटते ना. आणि तू सांग, तुझं नाव काय? माझं नाव काव्या सदानंद तळेकर. मला वाटतं या शाळेतनं कधी कितवीला आहे? मी आता 4थीला आहे. मला वाटतं या शाळेतून कधी जावं नाही. या शाळेत विविध उपक्रम, स्पर्धा अशा राबवल्या जातात. म्हणून इथे मैदान, पोषण आहार, संगणक, प्रयोगशाळा अशा विविध सुविधा आहेत. आणि शिक्षक कसे आहेत? शिक्षक आम्हाला खूप आवडतात आणि शिक्षक प्रेमळ खूप आहेत. ते आम्हाला जीव लावतात, जीव लावून अभ्यासाला बसवतात. आणि तसंच आम्हाला या शाळेने शैक्षणिक साहित्य दिलंय, जसं की त्याच्यामधून आम्ही सहली लागतो आणि तसं शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे. त्याच्यातून आम्ही खेळू शकतो. आणि सहलीला आम्हाला कुठे कुठे नेतात, म्हणून मला ही शाळा आवडते. अरे वा, अशा प्रकारे सगळे मुलं एकत्र करतात. हे काय प्रकल्प केला तुम्ही केलात? अरे वा वा वा. हे डाळीपासून बनवले बघा. डाळ आहे, डाळीपासून फुल बनवलं. हे तुम्ही कटिंग करून लावलात. ओके. फुलांचे प्रकार.
फळांचे प्रकार छान छान छान. हे सगळे सर्कल म्हणजे वर्तुळ ट्रायंगल बहुमुखी आकार छान आहे. हे सगळेजण असं करतात सगळ्यांचे असे रंग आणि पहिलीसाठी आहेत म्हणजे सगळे बघा आपापले प्रोजेक्ट दाखवतात. अरे वा तू पण केलं काय छान. हे बघा तू काय केलं पतंग बनवला. अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवतो. तू पण बनवला तुझ्याकडे काय. अरे वा इथं पण डाळीपासून छान आहे छान सुंदर सुंदर सुंदर. चालेल चालेल चला थोडक्यात दाखवला कारण बरं प्रत्येक ठिकाणी 2-2 मिनिटं. चला बाय बाय. मस्त एन्जॉय करतो कारण पहिली अच्छा वर्गात तिकडे थोडक्यात सांगा. हा मॅडम तुम्ही सांगा तुमचा आधी परिचय द्या. तुमचं नाव. माझे नाव विद्या विजय कदम. मी इयत्ता पहिली अला शिकवते. माझ्या वर्गामध्ये 29 मुलं आहेत. ओके. आणि त्यांना बालवाटिकाचं साहित्य छानपैकी मुलं हाताळतात. त्यांना खूप आनंद होतो. ओके. सध्या ते बालवाटिकेचं सुरू आहे. आता सध्या चालू आहे. हे काय करते सध्या. शब्द लिहित आहे. अरे वा मी शब्दाचं कोड कशी म्हणजे काय म्हणजे प्रकार काय नेमकं. शब्द लिहित आहे आपापल्या आठवणीचे शब्द आणि तो दुसरे वाचायचं. ओके. त्याच्यामुळे हा लिहिणं आणि वाचणं दोन्ही होतं बरोबर. तू काय लिहिते लिहिली हा एक मस्त. आता पहिलीची मुलं आहेत पण लिहितात चांगली गोष्ट आहे. म्हणजे पहिलीपासून लिहिण्याचा वाचण्याचा सराव होतो चांगली. हो आणि मस्त गोल बसून ते गाडीमध्ये. हा ओके हे असं हा हे चिकटवायचं बरोबर. हा मस्त हे सगळे गेम आहेत बरोबर. ते त्यांना असे गेम PMCच्या माध्यमातून नवीन दिले छान आहे छान आहे. हे सगळे पूर्ण नावं अशा प्रकारे हा शब्द आहेत असे गेम मिळाले. हे पूर्ण रॅक भरलेलं आहे गेम. ओके चला चला ठीक आहे धन्यवाद. म्हणजे पहिलीची मुलं अशी एन्जॉय करतात. दुसरी मध्ये चालले आपण. मी तुम्हाला सगळे वर्ग दाखवतो बघा. पहिली दुसरी मध्ये आपल्याबरोबर दुसरीच्या मॅडम आहेत. काय मॅडम नाव तुमचं. नमस्कार माझं नाव प्रणाली प्रकाश चव्हाण. मी इयत्ता दुसरी अला शिकवते. ओके. माध्यम. किती मुलं आहेत तुमच्या वर्गात. माझ्या वर्गामध्ये 22 पट आहे. आणि तुमच्याकडे आता काय म्हणजे PMCच्या माध्यमातून काय नवीन उपक्रम इतर वर्ष म्हणजे इतर उपक्रमापैकी. PMCच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून मुलांना शिकवलं जातं आणि कृतीयुक्त शिक्षण दिलं जातं मुलांना. म्हणजे प्रॅक्टिकली सगळं. बरोबर. आता तुमचा कुठचा क्लास चालू आहे. आता कुठचा तास चालू आहे. मराठीचा. ओके. त्यांचा आता मराठीचा तास चालू आहे आणि ते त्यांचा ह्या दुसरी जवळ तिकडे अल्फाबेट आहेत. आणि या ठिकाणी मॅडमचं अक्षर बघा. हस्ताक्षर कसं असावं मॅडमने स्वतः लिहिलंय. छान अक्षर छान आहे तुमचं. हा शैक्षणिक साहित्य हे या बॉक्समध्ये सगळं साहित्य आहे ना. हे तुमचा तास असतो त्यावेळी तुम्ही हे करता. ओके ठीक आहे. तर आता त्यांचा मराठीचा तास चालू आहे. कंटिन्यू करा सर कंटिन्यू करा. आपण त्यांचं मराठीचा तास चालू आहे. हां तिसरी ब तिसरी ब मध्ये. नमस्कार. आपलं सरांचं नाव. माझं नाव विनायक सदानंद मेस्त्री. मी इयत्ता दुसरीचा वर्ग शिक्षक आहे. दुसरीचा. आणि या शाळेमध्ये मी जानेवारी 2025 ला आलो. मी साधारण हार्डली 3-4 महिने झाले. तुमचा अनुभव कसा आहे शाळेमध्ये. एकदम बेस्ट आहे. तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केली त्याच्यापैकी अगदी शाळा खूप मोठी आहे. मुलांचा पट सुद्धा भरपूर आहे. आणखीन माझ्याकडे दुसरीची मुलं आता जी आहेत ती माझ्याकडे जवळजवळ आता 24 मुलं आहेत. त्यामुळे मुलांची काय मुलाखत घेणार का तुम्ही. नाही मुलांची घेतली कारण आता तर जास्त वेळ. ओके.
काय तुमचा आता उपक्रम आमचा जो आहे तो पीएमसीच्या माध्यमातून पीएमसीच्या माध्यमातून आता बरेचसं साहित्य आपल्याकडे आलेलं आहे. डिजिटल शाळा आहे ऐकलं, आणि डिजिटल शाळेच्या निमित्तानं या ठिकाणी हे बघा, हे दाखवलेलं आहे पीएमसी याच्या माध्यमातून एक आता असं किट दिलेलं आहे आम्हाला. त्याच्यामध्ये भरपूर असं साहित्य आहे आणि या साहित्याच्या माध्यमातून संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया, त्याचबरोबर निपुण महाराष्ट्र जो कार्यक्रम सुरू आहे कृती कार्यक्रम, तर तो कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने राबवला जातो. ओके, धन्यवाद. आणि आता आपल्याला पीएमश्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळी नंबर 1 या शाळेमध्ये विविध उपक्रम पीएमश्री अंतर्गत चालू आहेत. आणि तुमचं नाव सांगा सर आधी. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव श्रीराम लिमराज विभूते. मी उपशिक्षक शाळा. तुम्ही आता किती वर्ष आहे त्या शाळेमध्ये? मी आता या ठिकाणी 6 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मला वाटतं पीएमश्री चालू झाल्यापासून मी या शाळेमध्ये कार्यरत आहे. जागा आहे. आणि तुमची टोटल सर्व्हिस किती आता? आता टोटल सर्व्हिस माझी 17 वर्ष पूर्ण झाली. तुमचा या शाळेबद्दल अनुभव कसा, म्हणजे इतर शाळांपेक्षा? इतर शाळा म्हणजे माझी दुसरी शाळा आहे आणि त्याच्या अगोदरच्या शाळेमध्ये सुद्धा लहान शाळा होती, परंतु मोठ्या शाळेतला पहिलाच अनुभव आणि अत्यंत चांगली पटसंख्या, चांगली गुणवत्ताधारक असलेली शाळा. संपूर्ण प्रभाग जिल्हा स्तरावरती प्रत्येक वर्षी विविध राज्यस्तरावरती सुद्धा या शाळेतील विद्यार्थी विविध परीक्षेच्या माध्यमातून मला गायन, वादन, संगीत, नृत्य या वेगवेगळ्या माध्यमातून या शाळेचे विद्यार्थी संपत असतात. बरोबर. आणि तुमची स्पर्धा परीक्षा पण चालू असते? सर्व स्पर्धा परीक्षा STS आहे, ITS आहे, BDS आहे, त्याचप्रमाणे मंथन आहे. अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे विद्यार्थी चांगले चमकतात. आणि इतर शालेय वेळा व्यतिरिक्त सुद्धा आम्ही अध्यापनाचं काम या विद्यार्थ्यावर घेतो, मेहनत घेतो, म्हणून याचं एक फलित आहे. आणि निश्चितच भविष्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने हे विद्यार्थी एक्स्ट्रा क्लासेस तुम्ही घेता? एक्स्ट्रा क्लासेस आम्ही घेतो, हे आवर्जून सांगायला या ठिकाणी मला आवडतं. बरोबर. गुड मॉर्निंग. अरे वा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्ते. बसा बसा. आता आपल्याबरोबर मॅडम आहे. मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव साधना सुभाष लोकरे. तुमची सर्व्हिस किती आहे मॅडम? माझी 27 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आणि या शाळेत? या शाळेत 7 वर्ष झालेली आहे. मग तुमचा अनुभव शाळेबद्दल आणि इथला उपक्रम सांगणार आहे? शाळा म्हणजे ही पीएमश्री शाळा आणि शाळेचं नाव आहे आमच्या आदर्श प्राथमिक शाळा. आणि नावाप्रमाणेच आमची ही आदर्श प्राथमिक शाळा आहे. कारण इथली ही शाळा, इथली मुलं आणि इथले उपक्रम आणि इथले ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या साथीनं आमची शाळा तर आदर्श आहेच आणि उपक्रम तर अतिशय सुंदर आहेत. आणि उपक्रमामुळे आमच्या शाळेचं उत्तरोत्तर प्रगती, उत्तरोत्तर मुलांचं येण्याचं प्रमाण आमच्या शाळेमध्ये नेहमी त्याचा स्तर वाढतच आहे आणि उंचावतच आहे. आणि आता गेल्या वर्षीपासून तर पीएमश्रीचा आदर्श दर्जा आमच्या शाळेला मिळालेला आहे. त्यामुळे अजून नाव लौकिक या शाळेचा आमच्या होणार आहे. कारण या शाळेचे उपक्रम भरपूर प्रमाणात आहेत आणि सगळे शिक्षक, इथले सगळे ग्रामस्थ आम्हाला सगळे चांगल्या प्रकारे साथ देतात. त्यामुळे आमची शाळा नेहमी जरी पटनोंदणीमध्ये दाखल पात्र मुले जरी आमची 13, 14, 15 जरी असली तरी आमची 70-80 पर्यंत मुलं इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये दाखल होतात. म्हणजे दाखल होण्याच्या प्रमाणावरच आमच्या शाळेचा दर्जा, नावलौकिकपणा, आदर्शपणा हा त्यामध्ये जाणून येतो. आता बघितलं तर आमच्या शाळेतले उपक्रम, वर्गाचेच उपक्रम जर तुम्हाला दाखवायचे झाले तर तुम्हाला मुलंच आमची सांगतील. त्यामध्ये आता ही मुलगी बघा इथे हे करत आहे. सांग बाई तू काय करते आता? तू काय करते सांग. मी हा शब्द वाचत आहे आणि ह्या शब्दांमुळे माझं वाचन सगळे शब्द वाचून घ्या. आणि तू काय करते? ह्यामुळे सराव करतो, जोडाक्षरी शब्दांचा सराव करतो. मी शोभा पाटील. या शाळेमध्ये मागील वर्षी मी इथं बदलीनं हजर झालेली आहे. आणि इयत्ता 5वीच्या वर्गासाठी मी अध्यापन केले. मागच्या वर्षी 4थीचा वर्ग आणि तोच कंटिन्यू 5वीचा वर्ग पुढं घेतला होता. तर या मागील वर्षापासून आजपर्यंत इथं अध्यापन करत असताना या एक चांगली गोष्ट घडून आली की आमची शाळा पीएमश्री या योजनेअंतर्गत सिलेक्ट झाली. आणि या पीएमश्री योजनेमध्ये मागील वर्षापासून अनुभव घेतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं अनुदान या शाळेसाठी येत आहे. मग मागील वर्षी काही वेगळ्या उपक्रमांसाठी आलं होतं आणि यावर्षी सुद्धा काही वेगळ्या उपक्रमांसाठी आलं. आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये मागील वर्षापासून वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत. शाळेचा
हे उपक्रम घेण्याबरोबरच शाळेचा गुणवत्तेचा दर्जा कसा उंचावता येईल यासाठी आम्ही सगळे शिक्षक मिळून प्रयत्न करतो. यावर्षी खूप चांगले उपक्रम घेण्यात आले ते म्हणजे कला, संगीत, क्रीडा यासाठी या शाळेमध्ये वेगवेगळे विषय शिक्षक नेमण्यात आले आणि कराटे, योगा, त्यानंतर लाठीकाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे कौशल्य आहेत ही मुलांमध्ये येण्यासाठी या पद्धतीचं अध्यापन आणि या कौशल्यांचा सराव इथं घेण्यात आला आणि इथून पुढे सुद्धा या पद्धतीचे उपक्रम घेण्यात येतील आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा चांगला करता येईल याच्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये दाखल व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याचा या दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. कारण सर्व शिक्षक हे चांगले आपापल्या वर्गामध्ये चांगल्या पद्धतीचं अध्यापन करतच आहेत, प्रशिक्षित आहेत, सगळे चांगले उच्च शिक्षित आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. आता मॅडम उपक्रम दाखवत. हा इकडे काय तुमचं काय चालू आहे आता? हा तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचताय. ओके, वाचनाचा उपक्रम चालू. हे लोक काय करतायत? आपण असे प्रश्न टाकतो त्याच्या पाठीमागचं उत्तर आहे. अरे वा, हा म्हणजे प्रत्येकाच्या मागे उत्तर लिहिलेलं आहे. बरोबर. हा फ्लिप होऊन येतं. बरोबर. काय छपुली शब्दातील शेवटचे अक्षर कोणते? ली. क्या बात आहे. हा मस्त आहे उपक्रम. अशा प्रकारे गेलं. हा तुझं काय झालं इकडे? या फळ्यावर आपण पेनावर लिहू शकतो. ओके. शब्द, वाक्य, जोडाक्षरी शब्द. ओके. हा तुझं काय झालंय? आम्ही हे कार्यानुभव. हा मॅडम आम्हाला हे तुम्ही स्वतः केलं? अरे वा. अरे किती वेळ लागला हे करायला?